आता उत्तर महाराष्ट्रातल्या घडामोडींचा धावता आढावा आपण घेणार आहोत। अहमदनगरच्या कर्जत जामखेड औद्योगिक वसाहतीसाठी बैठक। आमदार राम शिंदे, कर्जतमधले अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित। औद्योगिक वसाहतीसाठी नवीन जागेसंदर्भात चर्चा। बिऱ्हाड मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट। नागपुरातल्या देवगिरी निवासस्थानी बैठक। मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची मोर्चेकऱ्यांची माहिती। सरकार बाजार समितीत उतरून कांदा खरेदी करू शकत नाही, नाफेडच्या व्यवस्थापकीय संचालकांची माहिती। तर साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकऱ्यांनी धान्य भांडार योजनेचा लाभ घ्यावा, शेतकऱ्यांना आवाहन। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या लिलावाला पुन्हा एकदा सुरुवात। जवळपास 7 ते 7.5 हजार क्विंटल कांद्याची आवक। मात्र कांद्याला अत्यल्प भाव मिळत असल्याने शेतकरी नाराज। जळगावच्या 40 गावांमध्ये दूध उत्पादक शेतकरी आक्रमक। दुधाला समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडून सरकारचा निषेध। आपचे खासदार राघव चड्ढा साई दरबारी। साईबाबांची शिर्डी माझं पंढरपूर ही आरती करून घेतलं साईंचं दर्शन। आता कोकण आणि परिसरातल्या घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत। कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी। डॉल्फिन सफर, पॅराग्लायडिंग, फ्लायबोर्डिंग, समुद्री साहसी खेळाला पर्यटकांची पसंती। कोकणातल्या माळरानावर असलेल्या कातळ शिल्पावर माहितीपट येणार। कातळ शिल्पाचा अभ्यास करण्यासाठी भारतासह जगभरातल्या पर्यटकांच्या भेटी। प्रस्तावित वाढवण बंदराची जनसुनावणी पुढे ढकलली। 22 डिसेंबरला होणारी जनसुनावणी आता 19 जानेवारीला होणार। कोकणामध्ये थंडीची चाहूल। डोंगर दऱ्यांमध्ये बसलेल्या गावांमध्ये धुक्याची चादर। रत्नागिरीतल्या करबुडे फाट्याहून उक्षी गावाकडे जाणारे रस्ते हे धुक्यामध्ये हरवले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज मुंबईतल्या 4 परिमंडळात स्वच्छता मोहीम। मुख्यमंत्र्यांसह पालिका आयुक्त आणि स्थानिक आमदार खासदार यांची उपस्थिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी। मुंबईच्या चेंबूरमध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतला क्रिकेट खेळण्याचा आनंद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।